गुड मॉर्निंग सर्वांना. परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांना. गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे, तर इथे बघू शकता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि आज कामे सर्व लवकर आटपून घेतलेली आहे. आणि इथे गॅसच्या जवळ जी छोटी रॅक होती ते मी आज घासून काढलेली आहे आणि ते भांडे या ताटामध्ये ठेवलेले आहे. छोटे मोठे मसाल्याचे असतात ते. त्यानंतर इथे दूध आणलेलं आहे, दूध तापवत ठेवलेलं आहे कारण मला आज बनवायचा आहे मालपुवा. तसं तर मला अनारसे करायचे होते, पण झालं असं की तांदूळ धुतले नाही, त्याच्यामुळे मग ते राहून गेलं. मग म्हटलं चला झटपट काहीतरी अनारसे टाईपच मालपुवा करून घेऊया, म्हणजे लवकर पण होतो आणि देवाला म्हणजे फुलवऱ्यासाठी पण होईल. तर मालपुवाची रेसिपी मी याआधी 2-3 महिन्याआधी टाकलेली आहे, तर अगदी झटपट आणि लवकर होतात आणि सेम अनारशासारखेच खायला लागतात ते. तर त्यासाठी इथे दूध आणलेलं होतं, दूध होतं फ्रीजमध्ये. म्हटलं चला आता पूजेसाठी पाहिजे तर मग ताजं दूध घेऊन येऊया. त्यानंतर इथे स्वयंपाक केलेला आहे, लवकर स्वयंपाक करायचा होता मला, तरी आज काही वरण भाताचा कुकर लावलेला नाही. साधी शेंगाची भाजी, भात आणि चपाती. भाजीला थोडा रस्सा करणार आहे, म्हणजे मग भातासोबत होऊन जाईल, कारण वरण काही लावलेलं नाही. आज थोडं आटोपतं घेतलेलं आहे कारण मला आता चकली आणि मालपुवा करायचा होता. कारण एका दिवशी सर्व होत नाही, त्यामुळे म्हटलं आदल्या दिवशी थोडं करायचं, बाकी दुसऱ्या दिवशी. आणि गोकुळाष्टमीच्या दिवशी कसं दिवसभर कामं पुरतात, त्यामध्ये पूजा वगैरे, देवाचा स्टेज तयार करणं, परत फराळ, करंज्या करायच्या होत्या, पापडी करायच्या होत्या, म्हणून म्हटलं थोडं थोडं करायचं. आदल्या दिवशी काही करायचं आणि दुसऱ्या दिवशी काही. आणि थोडंफार बाहेरून मी विकत घेऊन येणार आहे, जसं पेढे, मिठाई वगैरे. त्यानंतर इथे बघू शकता या डब्बीमध्ये माझा प्रॉब्लेम असा आहे की विलायची आणली तर मी काय करते, विलायची काढते आणि साल त्या डब्बीतच ठेवते, त्याच्यामुळे डब्बीभर साल जमा झालेले होते. मग म्हटलं चला आज वेलची पूड करायचीच होती, तर पूर्ण त्या डब्बीतले साल, बऱ्यापैकी साल निघाल्या आणि चांगल्या वेलची थोड्याच निघाल्या. त्यानंतर इथे मालपुव्याची तयारी केलेली आहे, तर त्यासाठी मी एक छोटी वाटी मैदा घेतला, एक छोटी वाटी रवा आणि त्याच वाटीने साखर आणि 1 वाटी दूध, असं समप्रमाण घेऊन वेलची पूड, थोडं मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि ते 10 ते 15 मिनटं आपल्याला राहू द्यायचं आहे. त्यानंतर मालपुवा तयार करायचा, म्हणजे छान फुगतो तो. तसं तर रात्रभरही ठेवतात ते करून, पण मी आता वेळेवरच केलेलं आहे. पण छान झालेले आहेत, अगदी अनारशा टाईपच लागतात खायला आणि 3 ते 4 दिवस सहज टिकतात ते. त्यानंतर चकल्या पण करून घेतलेल्या आहे आणि इथे थोडंफार आज सजवलेलं आहे, बाकी उद्या सजवणार. तर इथे जे मी मिशोवरून वेल बोलवलेले होते तर इथे लावले मी, कारण सजावटीसाठी छान झाले. कारण याआधी मी तो एक मॅट बोलवली होती, म्हणजे बॅकग्राऊंड मॅट असते ती कृष्णाची, पण ती खूप मोठी झाली, त्याच्यामुळे मला ते रिटर्न करावी लागली. मग म्हटलं आता देवाजवळ काहीतरी सजवायला पाहिजे, मग मी ते वेल यूज केले. आणि आज आहे गोकुळाष्टमीचा दिवस, तर तो व्हिडिओ इथे शूट केलेला आहे. तर इथे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि इथे मी तीळ भाजत आहे, कारण तिळाच्या करंज्या करायच्या असत्या मला गोकुळाष्टमीला, किंवा तिळाचे लाडू पण करतात, पण मी इथे तिळाच्या करंज्याच करणार आहे. त्यासाठी इथे तीळ आणि त्यामध्ये थोडे शेंगदाणे पण ॲड केलेले आहे. त्यामध्ये आपण रवा पण घालू शकतो भाजलेला, पण आमच्याकडे मग त्याच्या मिक्स खात नाही, म्हणून मी तीळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडी पिठी साखर टाकलेली आहे. त्याचा लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यानंतर इथे छान अशी पातळ पाती लाटून घ्यावी लागते आणि मला हातावरच्या करंज्या जमत नाही, त्याच्यामुळे मग मी लाकडी साच्याच वापरते, कारण साच्यावरच्या मला व्यवस्थित येतात. तर अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि बघू शकता करंज्या आणि छान अशा कुरकुरीत पापड्या पण झालेल्या आहे. हे सर्व थंड झालं की एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे मग संध्याकाळी फुलवऱ्यासाठी बरं पडते. आणि त्यानंतर मग मला करायचे होते, म्हणजे हे करेपर्यंत 3 तरी वाजूनच गेले. कुठलंही काही करायचं म्हटलं तर वेळ होतोच आणि अधेमध्ये बाकी कामं पण असतात. तरी बरं की आज नळ येणार नव्हते, कारण नळ 1 दिवसानंतर येतात आमचे, तर आज नळाचा दिवस नव्हताच. त्यानंतर इथे बाकी हे सजवायचं होतं मला, तर अशा पद्धतीने थोडक्यात सजवलेलं आहे. परत इथे बलून वगैरे लावायचे आहे. त्यानंतर इथे करायची होती देवाची उटी, तर इथे दही, दूध, चंदन आणि अष्टगंध असं सर्व मिक्स करून आम्हाला ते उटी करावी लागते देवाची. त्यानंतर उटी वगैरे करायला मला 15 ते 20 मिनटं लागलेच, म्हणजे असं करून पूर्ण दिवस तरी निघूनच जातो आपला. तर देवाची उटी वगैरे करून घेते आणि परत मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती, कारण फुलोरा 12च्या आधीच बांधावा लागतो. आणि सण वगैरे असले की खूप म्हणजे कामं तर होतातच, पण खूप उत्साह पण वाटतो, आपण पण खूप आनंदाने करतो, कारण वर्षातून एकदा छान असा सण येतो, त्याच्यामुळे आपल्यालाही उत्साह असतो. त्यानंतर इथे छान अशी रांगोळी काढलेली आहे छोटीशी, आणि आता इथे पूजा करायची होती, त्याच्यामुळे म्हटलं आधी रांगोळी वगैरे काढून घेतली की मी पूजा करायला बरं पडतं. त्यानंतर लाईटिंग वगैरे लावून घेतली, ती आदल्या दिवशीच लावली मी,
पण ते निघतच आहे, व्यवस्थित ते लागल्या गेली नाही. आणि इथे बघू शकता छान असे बलून लावलेले आहे आणि अशा प्रकारे ते सजवलेलं आहे. जास्त काही अगदी सिंपल सजवलेलं आहे. आणि इथे फुलोऱ्यासाठी परत चण्या डाळीचे वडे केलेले आहे. ही डाळ वाटल्या जात नाही, फक्त भिजत घालून यामध्ये थोडी कणिक ॲड करून अशा पद्धतीने ते फुलोऱ्यासाठी वडे करतात. तसेच आंबाडीची भाजी पण करावी लागते आणि त्या पद्धतीने म्हणजे आमच्याकडे फुलोऱ्यासाठी नैवेद्यासाठी करतात. बऱ्याच जणांची पद्धत वेगवेगळी असते. तर अशा पद्धतीने बघू शकता छान असं देवाची ओटी वगैरे झाली, पूजा केलेली आहे. इथे देवाजवळ छान मकई ठेवलेली आहे, छोटी कृष्णाची मूर्ती, जे की नेहमीच आपल्या पूजेमध्ये असते. पोवतं वगैरे ठेवलेलं आहे आणि विळा पण केलेला आहे. आणि खाली इथे फुलोऱ्याचं सामान म्हणजे जे की फराळ आहे तो पूर्ण ताटामध्ये ठेवलेला आहे. कारण की काय आहे की माझ्याकडे फुलोरा नाही आहे, त्याच्यामुळे बांधायला पण जागा नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, म्हणून मग मी ताटातच ठेवते. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे सर्व आटपून घेतलेली आहे. परत आम्हाला हे 12 वाजेपर्यंत म्हणजे थांबावं लागेल. मी ही 9लाच पूजा आटपून घेतलेली आहे आणि 12 वाजता परत देवाचा पाळणा वगैरे असतो. त्यानंतर परत गोड काहीतरी करावं लागतं आणि अशा पद्धतीने गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आमच्याकडे होतो. तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्कीच सांगा. तर कसा वाटला आजचा गोकुळाष्टमीचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.